अप्पर वर्धा वसाहतीच्या शासकीय जागेवर अनधिकृतपणे ताबा मिळवून वास्तव्य करणाऱ्यांचं अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं या मागणीसाठी मत्स्यविज्ञान महाविद्यालय बचाव संघर्ष कृती समितीनं तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला। पश्चिम विदर्भात पहिला आणि देशात दुसऱ्या क्रमांकाचं मत्स्यविज्ञान महाविद्यालयासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे। मोर्शीपासून अवघे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंभोरा इथं अप्पर वर्धा धरणाचं बांधकाम सुरू असताना पाटबंधारे विभागाच्या वतीनं प्रशासकीय कामासाठी शासकीय कार्यालये आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज अशी वसाहत निर्माण करण्यात आली होती। अप्पर वर्धा जलाशयाच्या बांधकामाला जवळपास 35 ते 40 वर्षे झाले असून अनेक कार्यालये इतरत्र हलवण्यात आली आहेत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या झाल्यामुळे बांधकाम करण्यात आलेल्या वसाहतींमध्ये कोणीच राहत नाही। शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयाला मार्च 2025 ला मंजुरी मिळाली असून यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू करायचं आहे। महाविद्यालयाचं काम युद्धस्तरावर सुरू करण्यासाठी येथील शासकीय जागेवरचं अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत। शासन प्रशासनाच्या वतीने या गंभीर समस्येची दखल घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे।